मित्रांनो, जिओ हॉटस्टारवर रिलीज झालेली प्रीतम आणि पेड्रो वेब सिरीज पाहून आलोय आणि पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करतो, ही सिरीज मास्टरपीस आहे का? नाही. पण बिंज वॉच करायला मजा येते का? हो, नक्की येते. आधी थोडासा कॉन्टेक्स्ट देतो. ही एखादी मोठी ऍक्शन किंवा क्राईम युनिव्हर्स तयार करणारी सिरीज नाहीये. ती एक हलकी फुलकी क्राईम कॉमेडी आहे. त्यामुळे तुम्ही जर सुरुवातीलाच असुर लेवलची सिरीज एक्सपेक्ट करून बसलात तर थोडं निराश व्हाल. पण माइंडसेट बदलून गेलात तर गोष्ट वेगळी आहे. आता स्टोरी बद्दल बोलायचं झालं तर मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे पहिल्या एपिसोड मध्ये स्टोरी सेटअप. आजकाल काही सिरीज 2-3 एपिसोड फक्त स्टोरी बिल्डअप करण्यात घालवतात, पण इथं तसं काही नाही. पहिल्या एपिसोड पासूनच स्टोरी ट्रॅकवर येते आणि ॲज अ व्ह्युअर आपल्याला हुक करते. म्हणजे आता पुढे काय होणार हा प्रश्न सतत डोक्यात राहतो. दुसरी गोष्ट म्हणजे हॅकिंग. आता ही काय हॉलिवूड लेवलची टेक्निकल हॅकिंग नाहीये, पण ज्या पद्धतीने दाखवलंय ते बघायला मजा येते. स्क्रीनवर फक्त कोड धावत नाही, तर त्यामुळे इन्व्हेस्टिगेशनला एक वेगळी एनर्जी मिळते. आणखी एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे पोलिसांनी क्रिमिनलला पकडण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्स. प्रत्येक वेळी मारामारी करा आणि पकडा असं नाही, थोडं प्लॅनिंग, थोडं ब्रेन आणि थोडं लक. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन पाहताना इंटरेस्ट टिकून राहतो. आता कॉमेडी बद्दल ऑनेस्टली बोलायचं झालं तर कॉमेडी बहुतेक ठिकाणी वर्क करते. डायलॉग असो किंवा सिच्युएशन अनेक ठिकाणी हसू येतं, फोर्स्ड वाटत नाही. क्राईम थ्रिलर असूनही सिरीज हेवी होत नाही, हा तिचा प्लस पॉइंट आहे. विलनचा किडनॅपिंग मागता हेतू देखील फक्त मी वाईट आहे म्हणून वाईट काम करतो असं नाही, त्यामागे कारण दिलंय आणि ते कन्व्हिन्सिबल देखील आहे. आणखी एक गोष्ट ज्यासाठी रायटरला क्रेडिट द्यायलाच पाहिजे, बॅक स्टोरी. आजकाल प्रत्येक कॅरेक्टरची 20-20 मिनिटाची बॅक स्टोरी दाखवायची फॅशन झाली आहे. तिथं मात्र तसं काही नाही, जितकी गरज आहे तितकंच सांगतात आणि स्टोरी पुढे नेतात, त्यामुळे पेस कायम राहतो. पण आता थोडं निगेटिव्ह कडे येऊया. माझी सगळ्यात मोठी कंप्लेंट म्हणजे सिरियस मोमेंट मध्ये कॉमेडी घुसवली आहे. प्रत्येक सीन मध्ये जोक मारायची गरज नसते, काही वेळा शांतता पण जास्त इम्पॅक्ट करते. आणखी एक गोष्ट ती म्हणजे हॅपी एंडिंग. पर्सनली शेवट मला थोडासा सेफ वाटला. प्रत्येक क्राईम स्टोरीला हॅपी एंडिंग असायलाच हवी असं काही नाही. थोडासा रिस्क घेतला असता तर एंडिंग अजून जास्त लक्षात राहिली असती. तर ओव्हरऑल माझं ओपिनियन काय आहे, प्रीतम आणि पेड्रो परफेक्ट नाहीये, पण फास्ट पेस, मजेदार कॉमेडी आणि स्मार्ट इन्व्हेस्टिगेशन मुळे एकदा नक्की बघू शकता. फक्त जास्त रिअलिस्टिक क्राईम थ्रिलर एक्सपेक्ट करू नका. हलक्या फुलक्या क्राईम कॉमेडीच्या मूड मध्ये असाल तरी ही सिरीज चांगला टाइमपास करेल. तुम्ही ही सिरीज पाहिली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. स्वतःची काळजी घ्या. पुन्हा भेटूया. टाटा, बाय बाय.